नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल विथ अक्षरामध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण चाललेलो आहोत दत्तगुरूंच्या दर्शनासाठी नारायणपूर या ठिकाणी। हे जे तुम्ही पाहताय ना, हे पुरंदर किल्ल्याच्या डोंगर रांगा आहेत आणि याच पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी हे नारायणपूर हे गाव आहे आणि याच नारायणपूर या गावामध्ये दत्तगुरूंचं भव्य दिव्य मंदिर आहे आणि आत्ता आपण दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जाणार आहोत। गुरुदेव दत्तांची आपण थोडक्यात माहिती ऐकूया। आपले 33 कोटी देवांपैकी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचा एक अवतार म्हणजे गुरुदेव दत्त। आणि याच गुरुदेव दत्तांच्या आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मंदिरं आहेत आणि त्याचप्रमाणे आपले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये या ठिकाणी गुरुदेव दत्तांचं नारायणपूरमध्ये मंदिर आहे। आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे गुरुदेव दत्तांचं या ठिकाणी एकमुखी मूर्ती आहे। म्हणूनच प्रत्येक गुरुवारी अनेक संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आपलं दत्तांचं दर्शन आता झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आता इथे छोटासा मार्केट एरिया आहे, आपण मार्केट एरिया एक्सप्लोअर करूया। या ठिकाणी गुरुदेव दत्तांची मूर्ती, स्वामी समर्थांची मूर्ती खूप सुंदर सुंदर भेटतात। तुम्ही हे मार्केट पाहू शकता। नारायणपूरमधून आत्ता आपण निघालेलो आहोत आणि आपण एका नवीन डेस्टिनेशनवरती चाललेलो आहोत। ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे। हे प्रवेशद्वार पाहून तुम्हाला आत्ता समजलं असेल की आत्ता आपण कुठे आलेलो आहोत। तर आपण आत्ता आलेलो आहोत प्रतिबालाजी या ठिकाणीच, म्हणजेच केतकावळ या ठिकाणी। तर पुण्यापासून हे 40 ते 45 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे। प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर हा बराच मोठा मंदिराचा पार्किंग एरिया आहे। मंदिरामध्ये फोन अलाउड नसल्याने आपण या ठिकाणी लॉकर रूममध्ये फोन ठेवू शकतो। तुम्ही पाहू शकता की मंदिराचा गाभाऱ्याचा एरिया केवढा भव्य दिव्य आणि मोठा आहे। तर याला प्रतिबालाजी का बोललं जातं? कारण की तिरुपती बालाजीच्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी स्थापित केलेली आहे, म्हणूनच याला प्रतिबालाजी मंदिर बोललं जातं। सो चला आपण दर्शन करूया। दर्शन झाल्यानंतर भेटूयात। मी दर्शन करून बाहेर आलेली आहे आणि एवढं सुंदर आणि निवांत पद्धतीने दर्शन झालं ना की मन अगदी प्रसन्न झालं। याच सगळ्या छान मेमरीज घेऊन आत्ता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत। बालाजीमध्ये ज्या पद्धतीने प्रसाद भेटतो त्याच पद्धतीने या ठिकाणीही प्रसादाची सोय आहे। प्रतिबालाजीवरून निघाल्यानंतर आम्ही आता हायवेला थांबलेलो आहोत आणि खूप भूक लागलेली आहे। सो आज मी धपाटे ऑर्डर केलेले आहेत। कोणाकोणाला धपाटे माहिती आहेत त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा। चा ब्लॉग मी याच ठिकाणी संपवते। सो पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूयात।